नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एस के बोरसे, SPH माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव शहर, विषय मानसशास्त्र, प्रकरण क्रमांक 7 मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार. विद्यार्थी मित्रांनो, मागील 3 तासिकेमध्ये आपण या प्रकरणातील प्रस्तावना, मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचाराची गरज, अलगी कृती योजनेच्या माध्यमातून जे 5 घटक पाहिले आपण, त्याला अनुसरून आपल्याला तक्ता क्रमांक 3चा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तक्ता क्रमांक 3 मध्ये स्वमदत उपाययोजना या चैनीच्या गोष्टी नसून रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या आवश्यक गोष्टी आहेत. तर त्या 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याच्यात निरोगी झोप, स्क्रीनचा वापर कमी करणे, शारीरिक व्यायाम, त्याला आपण हालचाल देखील म्हणतो, आनंददायी गोष्टी करणे, समाजात मिसळणे. या 5 गोष्टींचा क्रमाक्रमाने आपण अभ्यास करूया. पहिली गोष्ट आहे निरोगी झोप. आपल्याला जर आपले मानसिक आरोग्य काही वर्षापर्यंत टिकून ठेवायचं असेल तर रोजची किमान रात्रीची झोप 7 ते 8 तास होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ ठरवा आणि ती तंतोतंत पाळा. त्यामुळे तुमच्या झोपेत नियमितता येऊन तुमची मानसिक स्वास्थ्यता वाढीस लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आज जर आपण वास्तविक परिस्थिती पाहिली, आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करू शकतो. आपल्या झोपायच्या वेळा आणि उठायच्या वेळात कुठल्याही प्रकारचं तारतम्य आपल्याला दिसत नाही. रात्री उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा उठणं जणू ही एक फॅशनच झाली आहे. आणि ही फॅशन आपलं मानसिक आरोग्य असंतुलित करण्यासाठी मदत करत असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली गेली आहे, स्क्रीनचा वापर कमी करणे. यात दैनंदिन जीवनात तुमच्या गॅडजेट्समधून थोडा वेळ काढा. इंटरनेटचा वापर किती वेळ करायचा यावर मर्यादा घाला. जसे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल इत्यादींचा वापर मर्यादित स्वरूपात ठेवा. या बाबतीत देखील आपल्याला सांगता येईल, आता सध्याची परिस्थिती तर अत्यंत बिकट आहे. लॉकडाऊनच्या या कालावधीत शाळा, महाविद्यालये, ऑफिसेस सर्व बंद असल्या कारणाने विद्यार्थी, पालक यांचा 80 ते 90% वेळ हा स्क्रीनचा वापर करण्यात जातो, हे आपल्याला लक्षात घेता येईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली, शारीरिक व्यायाम किंवा शरीराची हालचाल झाली पाहिजे. तुमच्या रोजच्या वेळापत्रकात व्यायामाचा देखील समावेश करा. जसे फिरायला जाणे इत्यादी. यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण नमूद करू शकतो. व्यायाम म्हटला की बऱ्याच लोकांना कंटाळवाणा प्रकार वाटतो. मग एक विशिष्ट वय झाल्यानंतर शरीर जेव्हा वेगवेगळ्या आजाराने ग्रासते आणि जेव्हा डॉक्टर सल्ला देत असतो, तेव्हा मात्र व्यायामाकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाते. विद्यार्थी मित्रांनो, भविष्यातले आजार जर आपल्याला टाळायचे असतील
तर आज व्यायामाची सवय करून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शालेय जीवनात देखील व्यायामाचं महत्त्व कळावं, त्यासाठी आपल्याला शिक्षण मंडळाने एक स्वतंत्र खेळ या विषयाचा समावेश केला आहे. त्या माध्यमातून तुम्हाला सूर्यनमस्कार शिकवले जातात, सूक्ष्म व्यायामाचे छोटे मोठे प्रकार शिकवले जातात, प्राणायाम या बाबतीत माहिती दिली जाते आणि ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आजार उद्भवतो त्यावेळेस व्यायाम केलेला कुठल्याही प्रकारे तो तुम्हाला खूप मदत करू शकेल याची गॅरंटी देता येत नाही. पण आजार होण्याअगोदर सावध होणं, त्यावेळी मात्र शारीरिक व्यायाम तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. चौथी महत्त्वाची गोष्ट सांगितली गेली, आनंददायी गोष्टी करणे. आनंददायी म्हणजे काय, की जी गोष्ट तुम्हाला करण्यात आनंद वाटतो, आनंद वाटला म्हणजे तुम्ही उत्साही होतात. मग ती गोष्ट प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. कुणाला पुस्तक वाचणं आवडेल, कुणाला खेळणं आवडेल, कुणाला मित्रांशी गप्पा करणं आवडेल, कुणाला प्रवास करणं आवडेल. ज्याच्या त्याच्या आवडीनुसारच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य देणे. ज्यावेळेस आपली मानसिक स्थिती सुदृढ प्रकारची असेल, त्यावेळी ह्या गोष्टी जर आपण सातत्याने करत राहिलो आपल्या आवडीच्या, तर आपलं ते सुदृढ मानसिक आरोग्य तुम्ही दीर्घकाळ टिकवू शकतात. पाचवी महत्त्वाची गोष्ट सांगितली गेली, समाजात मिसळणे. आपण सगळे समाजात राहणाऱ्या व्यक्ती आहोत. एकटं जीवन जगणं सोपी गोष्ट नाही. एकटं जीवन जगणं म्हणजे एक मोठ्या प्रकारच्या मानसिक विकारांना आमंत्रण देणं असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या मित्रांना भेटून त्यांच्यासोबत बोलणं, वेळ घालवणे किंवा सामाजिक कार्यात सहभागी होणे, याच्यातसुद्धा आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहू शकतं. मित्रांनो, अलगी कृती योजनेप्रमाणे सांगितले गेलेले 5 प्रकार आणि ह्या स्वयं उपाययोजना जर आपण केल्या, तर मला वाटतं आपलं मानसिक आरोग्य यासाठी एक उत्तम प्रकारचा प्रथमोपचार ठरू शकतो. पुढचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे या प्रकरणातला, मानसिक आजारांसाठी प्रथमोपचार. चौथा मुद्दा आहे 7.4. आतापर्यंत जी कृती योजना आपण अभ्यासली, तिचा मानसिक आजारांसाठी कसा वापर करता येईल ते आपण या भागामध्ये पाहूया. यामध्ये आपण खिन्नता, ज्याला नैराश्य असं म्हटलं जातं, आणि चिंता या 2 मानसिक आजारांबाबत माहिती घेणार आहोत. त्यात नैराश्यात, खिन्नतेत प्रथमोपचार. एखादी व्यक्ती, एखादा विद्यार्थी त्याच्या जीवनात काही घटनांमुळे, काही कारणांमुळे नैराश्य आलं असेल, तो खिन्न झाला असेल, तर त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचे प्रथमोपचार केले पाहिजे. सुरुवातीला आपण खिन्नतेतील किंवा नैराश्यातील जोखीमयुक्त घटक कोणते आहेत याचा अभ्यास करूया. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात जर एखाद्या कारणाने नैराश्य आलं असेल, तो खचला असेल, तर पुढचे काही घटक आपल्याला जबाबदार वाटतात. त्यात नातेसंबंध तुटणे. नैराश्यामुळे त्या व्यक्तीच्या स्वभावावर परिणाम होतो. त्याचं बोलणं, स्वभावातला चिडचिडेपणा वाढतो आणि काही भरवाईट बोललं गेलं तर जवळची माणसं तुटतात. लहानपणापासून निराकरण न झालेले दुःख, याच्यामुळे सुद्धा नैराश्य येऊ शकतं. भावनिक समस्या अनुभवणे. खिन्नतेचा किंवा नैराश्याचा कौटुंबिक इतिहास. कुटुंबामध्ये
एखाद्या व्यक्तीला गंभीर प्रकारचा आजार असेल किंवा काही अपघात झाला असेल, त्याचे परिणाम त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर होऊन तो कडे जात असतो. विद्यार्थी जीवन म्हटलं की वर्षभर आपण जी मेहनत करतो, जे कष्ट करतो, त्याचं चांगल्या पद्धतीने यश मिळावं म्हणून परीक्षेचं आपण खूप टेन्शन घेतो आणि त्या परीक्षेच्या ताणाने सुद्धा कधीकधी नैराश्य येऊ शकतं. मग वर्षभर अभ्यास केला, परीक्षेच्या वेळेस तो विद्यार्थी आजारी पडला दुर्दैवाने, त्यावेळी त्याला हे असं नैराश्य येऊ शकतं की मी जो अभ्यास केला तो चांगल्या पद्धतीने मला परीक्षेत पेपरला मांडता येऊ शकत नाही. ह्याच्यामुळे सुद्धा त्याला नैराश्य येऊ शकतं. मित्रांबरोबरील समस्या, मित्रपरिवारामध्ये एखाद्या मित्रावर काही आघात झाला असेल, त्याचा देखील परिणाम होऊ शकतो आणि तो नैराश्याकडे होऊ शकतो. एक शेवटचा घटक सांगितला गेला आहे, दादागिरी किंवा ज्याला आपण छळवणूक असं म्हणतो. अलीकडे शाळा महाविद्यालयांमध्ये काही रॅगिंगसारखे प्रकार घडत असतात आणि मुळात काही विद्यार्थी अत्यंत स्वभावाने गरीब असतात. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हिंमत दिसून येत नाही आपल्याला आणि अशा गोष्टींना ते जर बळी पडले तर ते नैराश्याकडे जाऊ शकतात किंवा मोठ्या प्रमाणात ते स्वतःला अपयशी ठरून आपले मानसिक आरोग्य ढासळत असते. बऱ्याचदा आपल्याला दुःखी किंवा नाखुश असल्याचा अनुभव येतो. परिस्थिती बदलली की फार काळ आपल्याला असे वाटत नाही, परंतु अशा प्रकारच्या भावना दीर्घ काळ राहिल्यास ते काळजीचे कारण ठरू शकते. याकडे लक्ष देणे गरजेचे असते. याकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्य किंवा खिन्नता यासारख्या विकृती विकसित होऊ शकतात. ज्या लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो, अशा लोकांमध्ये हताशपणा आणि असहाय्यतेबरोबरच नकारात्मकता ही विचारशैली रूढ होत असते. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला जीवन जगत असताना कमी अधिक प्रकारच्या अशा घटकांना सामोरं जावं लागतं. मानसशास्त्रीय अभ्यासातून आपण एक लक्षात घेऊ शकतो की अशा घटना ज्या ज्या व्यक्तींच्या जीवनात येतात त्यावेळी एक ज्याला म्हणतो बिनधास्तपणे किंवा आपल्या हिमतीने जर आपण दाद दिली, आपण त्या ठिकाणी न खचता खंबीरपणे त्या गोष्टीचा जर सामना करत असलो तर आपण स्वतःहून आपल्या हिमतीने त्या नैराश्यातून बाहेर पडू शकतो. ज्याला संकट म्हणू शकतो आपण. या संकटाला घाबरायचं नसतं, संकटांचा सामना करायचा असतो आणि जी व्यक्ती संकटांचा सामना करते ती यशाप्रत निश्चित पोचते. म्हणजेच नैराश्यातून तो बाहेर येतो असं आपल्याला म्हणता येईल. नैराश्याच्या बाबतीत व्यक्तीच्या वर्तनामध्ये काही बदल होतात असं आपल्याला सांगता येईल. शेवटच्या छायाचित्रामध्ये एक मुलगी डोक्याला हात लावून बसली असं छायाचित्र आपल्याला दिलेलं आहे. तर अशा कोणत्या प्रकारचे बदल आपल्याला वर्तनात दिसून येतात? ती व्यक्ती स्वतःला म्हणू शकते, मी अपयशी आहे, मी निरुपयोगी आहे, मी प्रेमळ नाही, नेहमी वाईटच गोष्टी घडत असतात, आता काही बदलच होणार नाही, कोणीही मला मदत करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी सारख्या तिच्या विचारात पुन्हा पुन्हा प्रवेश करत असतात आणि त्यावेळी मात्र ती व्यक्ती जास्त नैराश्याकडे आपल्याला गेलेली दिसून येते. त्याच्यात नैराश्यातून आणखी काही बदल आपल्याला सांगता येतील. ते
पुढीलप्रमाणे आहेत. 1. सतत थकल्याची तक्रार आणि नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात झोपणे. हा नैराश्य ज्या व्यक्तीच्या जीवनात येत असेल त्याच्या वर्तनातील पहिला बदल आपल्याला सांगता येईल की तो सतत थकल्यासारखा आणि नेहमीच तक्रार करत असतो किंवा नेहमीपेक्षा अधिक झोपत असतो. दुसरा महत्त्वाचा बदल सांगता येईल, दैनंदिन कामकाजाची टाळाटाळ, सांगूनही काम करण्यास विसरणे, म्हणजे विस्मृती होते त्याची, कामाकडे लक्ष लागत नाही. याचं कारण आपल्याला नैराश्य सांगता येईल. कुटुंबापासून अलिप्त राहणे, जास्तीत जास्त वेळ एकटे घालवणे, त्याला कोणाचा सहवास चालत नाही अशा व्यक्तीला, आणि तो एकांतात राहणं पसंत करतो. चौथा बदल, आक्रमक होणे, मुख्यतः हे मुलांमध्ये दिसून येते. शालेय जीवनातील जे मुलं आहेत या विद्यार्थ्यांमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा बदल, वर्तनातला बदल आपण नमूद करू शकतो. नंतर सतत दुःखी राहणे, नैराश्यपोटी हा एक बदल वर्तनातील आपल्याला घेता येईल. परीक्षेतील निकृष्ट कामगिरी, चांगल्या पद्धतीने अभ्यास करून देखील परीक्षेत जर मनाप्रमाणे यश नाही मिळालं तर व्यक्तीच्या वर्तनामध्ये हा एक बदल आपल्याला दिसून येतो. शाळेत आल्यानंतर तासाला दांड्या मारणे किंवा गैरहजर राहणे. आठवा बदल सांगितला आहे, वर्गात शिकवलेले समजण्यात अडचणी येणे. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात नैराश्य किंवा खिन्नता असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही. हे तुम्ही देखील अनुभवू शकतात. कधीकधी अशा गोष्टी जर आपल्या जीवनात आल्या असतील तर आपल्याला हे सगळे बदल आपण स्वतःमध्ये आहेत किंवा नाही याचा अभ्यास करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन नसेल तर वर्गात शिकवलेलं समजण्यामध्ये असंख्य प्रकारच्या अडचणी येतात. पुढचा बदल सांगितला आहे वर्तनातला, मित्रांना टाळणे किंवा एकट्याने वेळ घालवणे. एकांतवास हवा असतो. अशा वेळेस मानसिक शांतता हवी असेल तर कोणाचाही आवाज नको, कोणाचं बोलणं नको, कुठल्याही प्रकारचा दुसरा आवाज नको, टी व्हीचा आवाज असेल, गोंगाट असेल, यापासून दूर जाणं. आणि 10वा बदल सांगितला गेला आहे, धोकादायक वर्तनात गुंतून राहणे, जसे मद्यपान आणि मादक पदार्थांचे सेवन करणे. अत्यंत महत्त्वाचा बदल आपल्याला हा म्हणता येईल. वास्तविक स्थितीत किंवा आजच्या स्थितीत जर आपण पाहिलं तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे, जर आपल्याला कुठल्याही प्रकारचं नैराश्य आलं, आपल्या भाषेत म्हणतो आपण त्याला टेन्शन आलं, तर तो सरळ मद्यपानाकडे वळतो किंवा ज्याला आपण म्हणतो मद्यपानासारखे आणखी इतर जे धोकादायक ज्याला आपण म्हणतो की व्यसनाकडे, मग मद्यपान असेल, सिगारेट ओढणं असेल, गुटखा खाणं असेल, या गोष्टींकडे तो वळतो आणि अधिकच नैराश्याकडे जाताना आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा कुठल्याही प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन करून तुमची खिन्नता किंवा नैराश्यता तुम्ही दूर करू शकत नाही. हा मुद्दा अत्यंत काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे आपल्याला कृती क्रमांक 2, हे करून पहा, हे सांगितलं गेलं आहे. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्या माझ्यासाठी. अशा काही प्रसंग असतात तुमच्या माझ्या जीवनामध्ये जेव्हा आपण तणावग्रस्त किंवा चिंताग्रस्त होतो. आपण शांत होण्यासाठी 5, 4, 3, 2, 1 हे तंत्र वापरू शकतो. म्हणजे काय? उलट्या क्रमाने आकडे मनातल्या मनात म्हणायचे असतात. जेव्हा आपण परिस्थितीमुळे हतबल
झाला असाल आणि आरामाची गरज असताना हे तंत्र वापरता येते. प्रथमतः दीर्घ श्वास घ्या आणि खालील सूचनांचे पालन करा. दीर्घ श्वास घेतल्यानंतर 5 अशा गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या आजूबाजूला आहेत आणि तुम्ही त्या पाहू शकतात. दीर्घ श्वास घेतल्यानंतर 5 अशा गोष्टींचा विचार करायचा की ज्या आपल्याला सहजपणे दिसू शकतात. उदाहरण असेल, पेन असेल, पुस्तक असेल, वही असेल इत्यादी. दुसरा पर्याय सांगितला गेला आहे, 4 अशा गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या आजूबाजूला आहेत, ज्यांनी तुम्ही स्पर्श करू शकता. उदाहरणार्थ आपले केस असतील, तुमच्या पायाखालची जमीन असेल, ह्या गोष्टींचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. 3 अशा गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या आजूबाजूला ऐकू येत नाही. ऐकू येत आहेत. उदाहरणार्थ वाहनांचा आवाज असेल, आजूबाजूला बोलणाऱ्या व्यक्तींचा आवाज असेल. चौथा महत्त्वाचा मुद्दा सांगितला गेला आहे, 2 अशा गोष्टींचा विचार करा ज्या तुमच्या सभोवताली असून तुम्ही त्यांचा वास घेऊ शकता. उदाहरणार्थ तुमच्या हाताला येणारा साबणाचा सुवास किंवा तुमचा डिओचा सुगंध इत्यादी. 1 अशा गोष्टींचा विचार करा ज्याची तुम्ही चव घेऊ शकतात. उदाहरणार्थ तुम्ही आत्ताच खाल्लेल्या अन्नाची चव इत्यादी. ही कृती केल्याने तुम्ही तुमच्या सद्य परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून काळजीपासून सुटका करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, 5 अत्यंत सुलभ, सोप्या, तुम्हाला करता येणाऱ्या, कुठल्याही प्रकारच्या खर्चिक स्वरूपाच्या नाहीत, अशा 5 गोष्टी जर आपण केल्यात, त्यासाठी एक उत्तम पर्याय सांगितला गेला आहे. तो म्हणजे सुरुवातीला दीर्घ श्वास घ्यायचा आणि या 5 गोष्टींचं जर पालन केलं तर आपल्याला मानसिक तज्ज्ञाकडे जाण्याची सुद्धा गरज नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.